दिवस दुसरा. गुड मॉर्निंग. साफ केलं इथं तर परत रान आले. आयला चिकू भरपूर आलेत. भरपूर चिकू आलेत. भरपूर चिकू भरपूर चिकू आलेत. काढून घेऊन जाता येते. असे इथे केळी पण धरलीत आपली. भरपूर नारळ पडले खाली. चिरे भरपूर रान आले इथे बाबा. डेंजर. कॅमेरा आपला चालू झाला. फिरतोय. वा. कॅमेरा चालू आहे. चांगली गोष्ट आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर काल रात्री लेट झालं. पाणी पण काय भरायला भेटलं नाही आणि खूप अंधार झाला होता. तर म्हटलं आज आपण एक फेरफटका मारून घेऊया. पाऊस असा आहे असा नाही पण आहे. सकाळी पडलं होतं थोडंसं ऊन आणि मग पाऊस तर भरपूर. आता आपण असाच एक राऊंड मारूया फेरफटको गावात आणि त्याच्यानंतर जायचं आपल्याला वैभववाडीत. मनमिराशी आपले बंधुराज येत आहेत. त्यांना घ्यायला जायचं आहे. आवाज येत असेल नदीचा. वा 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 वा. ही आहे शेती. लोकांची पेरणीची कामं चालू आहेत. अजून पूर्ण शेती चालू आहे. समोर डोंगर आहे पण तो गेला आहे धुक्यात. इकडे शेती दिसत असेल कदाचित. शेतीची कामं जोरदार चालू आहेत एकदम. आपण बघितलं असेल जेव्हा उन्हाळ्यात आलो तेव्हा की इथे सगळं एकदम बोलतात ना साफसूफ होतं. काहीच नाही. आणि आता इथे सगळीकडे हिरवी हिरवी एकदम छोटी छोटी शेती आलेली आहे. नदीचा आवाज येतो आहे. नदी बघायला जाऊया आपण. आपण रोपं लय लहान आहेत. ही कमरेएवढी होती. अरे वा. नदीला पण पाणी आहे. आय होप आवाज येत असेल नदीचा. जबरदस्त जबरदस्त. आणि अशा प्रकारे पाऊस आलेला आहे. आपण छत्री ओपन करून घेऊया. सगळीकडे अशी मस्तपैकी शेतीच शेती. घरांचे बांधकाम चालू आहेत अजून. ही आपली नारळाची बाग. ही शेती. लावणीचं काम चालू आहे जोरदार. ही आपली नारळाची बाग. टेनेक्स पर्यंत आपण सध्या नेलं आहे रेकॉर्डिंग करायला. इथे पण काम चालू आहे. शेतीची कामं बुजगावना पण दिसते. शेतीची कामं जोरात चालू आहेत. आणि हे इथे डोंगर पूर्ण धुक्यात गेलेत. आता दिसत असते क्लिअर. धुक्यात पूर्ण डोंगर गेलेले आहेत. सगळीकडे नुसतं हिरवं हिरवं गार एकदम. तुफानी पाऊस आला. तुफानी एकदम जबरदस्त पाऊस. जोरदार जबरदस्त. मांजरेकरांच्या भाषेत. छत्री घेतली एकदम मोठी. एकदम मस्त पाऊस आला. एकदम भारी. याच्यासाठी तर आपण गावी आलो आहे.
मस्त पाऊस. हवा पण आली, हवा पण आली. बाबा बाबा बाबा, हवा सुसाट, जोरदार जबरदस्त हवा. अरे बाबा, हवा पण आली आहे, पाऊस पण आला आहे. आणि बघा रोपं कसे हलत आहेत. दिसत असेल पूर्ण हवा आली आहे. हवेने पूर्ण रोपं हलायला लागली आहेत. सगळं दिसतंय छान. पण मला आता विचार आलाय गाडी घेऊन कशी जायची आपल्याला. हेमंत मिरेशींना आणायला जायचं आहे. बाबा बाबा, सुसाट सुसाट मस्त. एकदम जोरात पाऊस आला आणि त्यासोबत हवा पण आली. आणि हे दृश्य एकदम भारी. एवढा सुंदर वारा आणि पाऊस, एकदम जबरदस्त. जबरदस्त. पूर्ण डोंगर गायब झालेत एवढे पाऊस आलेत. आणि हलकी हलकीशी धुकं देखील आहेत. जबरदस्त काम. तर दिसत असेल छत्री एवढी मोठी आहे आणि मागे जो पाऊस चालू झाला आहे एकदम तुफान. जबरदस्त जबरदस्त एकदम जबरदस्त. बघण्यासारखे दृश्य तिकडे. आज आहे मला वाटतं 1 ऑगस्ट, 1 का 2 ऑगस्ट आहे, रविवार आहे आज. आणि गावाला एकदम सुंदर मस्तच हिरवं हिरवं गार पाणी. हे लाल पाणी खाली चाललं आहे लाल मातीचं. आणि मागे सगळी शेती. शेती आता दिसते, आता दिसत असेल शेती. चला आता नंतरला भेटूया आपण. पाणी भरायला जायचं आता घरी. तुफान पाऊस आला एकदम. आणि आता आपण जाऊया घरी. आवाज भरपूर आहे पावसापेक्षा. अशी स्थिती आहे सध्याची. पूर्ण खाली लाल पाणी, लाल मातीचं लाल पाणी. इकडून जाऊया, इकडून. गाडी आपली. झाड पण खाली पडलं वाटतं. हां, वाकलं. ठीक आहे, फांदी तोडला नाही माहिती. खाली तर आलंय. येईल आपला सर. आणि चरळा सुद्धा पाणी आलेलं आहे. सकाळी बघायचं मासे होते छोटे छोटे. हे बघा लाल पाणी तुडुंब भरून वाहतो. पण हा तुडुंब भरून वाहत नाही. असं इथून तिकडे एवढं पाणी नाही, पण बऱ्यापैकी आहे पाणी. चला आता घरी जाऊया. आता आपण निघालो वैभववाडीत. तुतारी एक्सप्रेसने येतात आपले बंधुराज त्यांना घ्यायला. एकदम झकास थंड वातावरण, हिरवगार सगळीकडे. जबरदस्त असे व्ह्यूज. डोंगर बघा, डोंगर बघा. गावी आला की एकदम मजा. फक्त एकच सजा ती म्हणजे नेटवर्कची. आता तर BSNL पण नेटवर्क नाही आहे, अशी परिस्थिती आहे. म्हणजे दृश्य आहे एकदम हिरवंगार सगळीकडे. हिरवं हिरवं थंड वातावरण एकदम जबरदस्त. गणपतीला जायच्या आधी प्रत्येकाने एकदा गावी जाऊन यायला पाहिजे. त्याची एक वेगळी मजा आहे. गणपतीत खूप क्राऊड होते, प्रत्येक ठिकाणी गाड्याच फिरत असतात. पण आता कसं एकदम शांत, गावातील मोजकीच माणसं आणि आपण हौशी कलाकार. सगळीकडे हिरवं हिरवं एकदम जबरदस्त असं
टॉवर आलेला आहे आपला शापित, त्याला नेटवर्क नाहीच आहे. आणि हे इकडे एकदम बघा. तुतारी एक्सप्रेस आज पण लेट आहे, निघाई टायमावरती, पण तेच भोकी आणि रत्नागिरीचं थांबून ठेवली होती. आता फोन आला रत्नागिरीवरून गाडी निघाली आहे. मला आपल्याला जायला पण जवळजवळ 1 तास लागेल गमत गमत. हा आहे आपला शापित टॉवर, त्याला नाही आहे रेंज. पण छत्री पडली आपली, छत्री पडली. पण छत्री पडल्याचं एकदम भारी काम असं झालं. छत्री पडली पण भारी काम असं झालं की काय सिनरी आहे वा, एकदम भारी. हे पाटाचं पाणी चाललं आहे वाहत सगळीकडे, एकदम जबरदस्त असं सुंदर. डोंगर, गुरं पण खात आहेत. अशा प्रकारे आता आपण आलेलो आहोत वैभववाडी क्रॉस. आणि गाडी राजापुरात आली आहे. राजापुरात गाडी आल्यामुळे आपल्याला लवकर शिरवडेकर, योगेश शिरवडेकर यांचं पेट्रोल पंप त्यांच्या घरातलंच आहे, त्याचं नाही. तर राजापूरला आल्यामुळे आता आपल्याला पटापट जायचं आहे. त्यामुळे काय फोन बंद केला मी रेकॉर्डिंग आणि सरळ सुटलो. आता आपण पुन्हा एकदा रेल्वे स्टेशन साईडला चाललेलो आहोत. 2 रस्ते आहेत, भरपूर लोक इथून आतून जातात, काही लोक समोरून जातात, असा आता उद्योग आहे. बघूया आता, मी आता रेल्वे ट्रॅकशीतून जायचा विचार करतो आहे. इकडून पण तसं चालेल, पण हे लांब आहे इकडचं जाणं. हा जो राईट आहे इथून थोडा लांब पडतो आणि रेल्वे स्टेशनवर गेलो तर फाटक पडतो. मग फाटक लागला विषय संपला, असं गणित असतं. इकडे फाटक लागत नाही, डायरेक्ट गाडी जाते. रस्ते काय एकदम बोलण्यालायकच नाही आहेत, त्यामुळे न बोललेलं बरं, पण दाखवण्यालायक आहे. त्यामुळे बघा ते रस्त्यांची परिस्थिती आहेच. त्यामुळे आता आपण जाऊया लवकर स्टेशनला आणि मग पुढे कव्हरेज करूया. ट्रेन आलेली आहे, नेहमीप्रमाणे फाटक पडलं आहे. ही क्रॉसिंगची ट्रेन आहे, म्हणजे 100% ही ट्रेन लागणार आणि मग आपली ट्रेन इंजिनच चाललं आहे. हिला ब्रेकडाऊन झाली वाटतं गाडी कुठं तरी, याचा अर्थ. डिझेल इंजिन आहे. मुंबई गोवा रस्ता जो कोल्हापूरहून येतो आणि समोर आता जातो तरळ्याला, आणि तिथून जाणार लोक कणकवली देवगडला. हे आत्ता झालं तर अशी आहे. आणि मागे तर एवढं भयंकर काम चालू होतं, फोन आल्यामुळे रेकॉर्ड करायला नाही भेटलं. पण गणपतीसाठी शुभेच्छा, खूप शुभेच्छा सगळ्यांना. जी लोक कोल्हापूर मार्गे विचार करतात की आपण कणकवलीला जाऊया. ऑफकोर्स हे फार कमी खराब रस्ते आहेत, याच्यापेक्षा जास्त खराब रस्ते तर मेन हायवेला आहेत. आणि ते बाजूला आता मस्त हिरवीगार शेती, जबरदस्त. पण थुकपट्टीचं काम चालू आहे, ते चालत राहणारच आहे, त्याला आपण काय करू शकत नाही. साधा रस्ता बांधता येत नाही आपल्या लोकांना. आणि भलतेकरचंच आपलं चालू आहे चर्चा सध्या. इकडे आपण नको पडूया, पण गावाला याची मजा ही वेगळी आहे, एकदम जबरदस्त. लोक शॉकमध्ये आहेत की तुम्ही गावी गेलात कशा अचानक. तर ट्रेनची तिकीट काढली आणि आलो. 2 दिवस सुट्टी होती तर म्हटलं जाऊन येऊया. भयंकर असं म्हणजे खड्डे एवढे आहेत की नीट शूट पण करता येत नाही. ट्रक तर असा इकडे तिकडेच फिरतो आहे. तर हा रस्ता ठेवला आहे, खाली पूर्ण माती आहे. तर पाऊस आला की माती खाली बसणारच आहे. जसे भरपूर सारे जे ब्रिज पडून गेले अचानक रातोरात घसून गेले, त्याचं कारण एकमेव हेच की माती या लोकांनी मधोमध टाकला नाही आहे. आणि वरतून फक्त सिमेंट टाकतायत, सिमेंट पण नाही, डांबर. तर कसा तर राहणार रस्ता, जाणारच आहे भाऊन. तर काय बोलायचं कॉन्ट्रॅक्टरांनी की सांगणारे मोठी माणसं अडाणी, तेच काय कळेना. आता इथे मोठं काम चालू आहे, चौपदरीकरण करतायत. पुढे जर रस्ता चौपदरीकरण नाही आहे तर मध्येच करतायत. जागा ही आधीच विकत घेतलेली असावी आणि मग प्रोजेक्ट इथे आणला गेलेला आहे. कारण की एवढा वर्ष इथे काय नव्हतं, तर रस्ताही तेवढाच आहे, पण एवढाच पाठ हा मोठा केला जातो. चला आता भरभर जाऊया आपण जायचं स्टेशनला. तर आपण नेहमीचा टर्न घेतलेला आहे, नापणे शेरपे धबधबा आणि नापणे रेल्वे स्टेशन. लोक बघतायत काय शूटिंग करता येईल. मस्त हिरवे गार एकदम सगळीकडे छान. टॉवर बघा, 4 टॉवर इकडे फुल रेंज 5G, 4G पण नाही 5G.
चला आता रेल्वे स्टेशनला जाऊ झाली फटाफट. हे आता चाललो आपण रेल्वे स्टेशनला. रीलमध्ये तर एवढं दाखवलं होतं की बाबा काय आपल्याला झालं वैकुंठ स्टेशनचा. रस्ते आहेत तसेच आहेत, काही असं नवीन झालं नाही आहे. फक्त रेल्वे स्टेशनच्या समोरची जी जागा जिथे रिक्षा थांबतात तेवढाच फक्त सिमेंट केलेलं आहे. बाकी रिॲलिटी चेकमध्ये काही नाही. म्हणून मी पूर्ण अल्ट्रा HD मोडमध्ये शूट करतो आहे. खड्डे आहे जैसे थे आणि हे खड्डे अजून वाढणार आणि तसा तसा पाऊस पडणार आणि ते रहदारी वाढणार. पण इथला हा रस्ता पण सिमेंटचा व्हायला पाहिजे होता, म्हणजे बाहेर डायरेक्ट कनेक्ट झाला असता. आता हा रस्ता कुणाकडे येतो माहीत नाही, रेल्वेच्या आधीच येतो की इकडे बाकीच्या आधीच येतो. त्याच्यामुळे हा रस्त्याचं काम पूर्ण अडकलेलं आहे. समोर रिक्षा स्टँड दिसत असेल कदाचित, तर फक्त तेवढाच पॅच चौकोन औरत चौरस जिथे रिक्षा थांबतात तेवढंच फक्त ते काम केलेलं आहे. असं वाटतं ह्यात लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करून तेवढी जागा करून घेतलेली असावी. बाकी त्यांचं मला वाटत नाही गव्हर्नमेंटचा काय याच्यात हात आहे. तर हे दिसतंय तेवढंच फक्त. वैभव स्टेशनला आपण आता पोचलो. जाऊया, गाडी लावूया आणि वाढ बघा गाडीची. आपण आलो, गाडी आली तुतारी. बाकी बाथरूम वगैरे चांगलं सुधारलं नाही आहे. हेमंत मिरासेंची होती तिकीट स्लीपर, पण ती अपग्रेड झाली AC मध्ये आणि ACचे डबे जनरली इथेच येतात. चला इथं आपण आलेलो आहोत. पूर्ण गाडी लेट. ACचे डबे कुठे आहेत काय माहिती. मला वाटतं पुढे गेले की काय. पुढे तर AC नव्हती, मागेच आहेत. काच बंद. हेमंत मिराशी मला वाटतं बघतायत वाकून. ते कुठेतरी मागे आहे. वा वा वा, हेमंत मिराशी दिसलेत. हेमंत मिराशी बॅग घेऊन. आणि बाजूला डिझेल इंजिन आहे, त्याचा जो आवाज आहे वा वा वा. जे क्रॉसिंग केलं तेच इथे आहे. छत वगैरे काही नाही इथे प्रकार. पाऊस आला की आपापलं छत्र्या घेऊन पाहायचं आणि ट्रेनमध्ये चालायचं. हा साधा हिसाब आहे सध्या. सगळं शेवाळ आहे तसंच आहे. इथे पण खाली शेवाळच आहे, इथे पण सगळं सरकतच आहे. डायरेक्ट AC मधून प्रवास स्लीपरचा हेमंत मिराशी यांचा. चला आले हेमंत मिराशी. छत्री ओढून दाखवतात. मग गेलो हा डायरेक्ट घेऊ गेलो कोंबडो. रविवार आज मस्त कोंबडो खाऊचो हा. गावी यायचा. पाऊस पण पडूक लागलो. पाऊस पडता पडता कोंबडो संध्याकाळानं. ऊन पण इला मध्येच. वा 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 वा, चमत्कारच आज. बारीक बारीक पाऊस हा आणि ऊन दोन्ही. आज आपण प्रकाशमध्ये खाणार आहे कटवडे. हेमंत मिराशी तर्फे कटवड्यांचा प्रसाद. अरे बॅग आणली मोठी. याची कोंड आलेली आहे आपली. सुंदर सुंदर असं समुद्राचं, नदीचं पाणी. समुद्राचं नाही, जास्तच भूगोलाचा अभ्यास झालेला दिसतो. सह्य पर्वताची राह. हा इथून कनेक्ट छानपैकी सुंदर असा नदीचा प्रवाह. खूप छान खूप छान. आत्यात सगळं आलेलं आहे. हे मोत्यात सगळं. हा वाडा जुना वाडा.
एकदम जबरदस्त असा पाऊस सुरू झाला आहे. तर आम्ही थांबायला लागले गाडीवरती. तर रेनकोट नाही आपल्याकडे ना, त्यासाठी जबरदस्त पाऊस आहे.